शनी अमावस्येनिमित्त आज शनी चौथऱ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद राहणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। विदर्भात आज तान्हापोळा साजरा होणार। नागपूरच्या बाजारात 8 फूट उंच आणि 5 फूट लांबीचा 4,71,000चा बैल विशेष आकर्षण। नागपुरात मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त। उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून 4,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात। चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय असा उल्लेख करण्याचे अजित पवारांकडून प्रशासनाला निर्देश। लवकरच याविषयीचं परिपत्रक सुद्धा काढण्यात येणार। गणेशोत्सवाच्या जास्तीच्या रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं, तर कोकण कन्या तब्बल 3 तास उशिरा, इतरही ट्रेन्स बऱ्याच उशिरा असल्याची माहिती। राज्यात पावसामुळे झालेली परिस्थिती सर्व ठिकाणी आटोक्यात। अनेक ठिकाणी नदीकाठच्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। सांगलीतील जतमध्ये रंगला दहीहंडी सोहळ्याचा थरार। विजेत्या संघाला 5,55,000चं पारितोषिक। गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे आणि सदाभाऊ खोत या ठिकाणी उपस्थित। येत्या 2 वर्षात जतला दुष्काळी तालुका म्हणायचं धाडस कोणी करणार नाही। सांगलीतील दहीहंडीच्या कार्यक्रमात पडळकरांचं वक्तव्य। माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार। शिरीष चौधरी हे 2019 मध्ये जळगावच्या मळेर मतदारसंघातून आमदार झाले होते। आगामी निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर। 2017च्या निवडणुकीप्रमाणे यंदा सुद्धा 4 नगरसेवकांचा प्रभाग असणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 1,183 महिला कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली। नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचा घोटाळा। योजनेचा गैरवापर करत 8,000 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। जळगावमध्ये गणपती बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक। आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची अलोट गर्दी। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत घट। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा। छत्रपती संभाजीनगरच्या हतनूर गावामध्ये बैलपोळ्याची बैल उधळल्याची घटना। दरम्यान नियंत्रणाबाहेर बैल जाऊन नागरिकांमध्ये शिरल्यामुळे 6 जण जखमी झाल्याची माहिती।